संकेतला शोधण्यासाठी बाहेर जाणार। एकतर चुकून आलो आम्ही या गावात। हाऊस नव्हती आम्हाला इकडे यायची। तुमचा हा पुतण्या मिलिंद याला खून करताना पाहिलं माझ्या भावाने। त्याचीच कंप्लेंट द्यायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। काय चुकलं आमचं सांगा तुम्ही। तर हा उलट माझ्याच भावाच्या मागे लागला त्याला मारण्यासाठी। त्याला डांबून ठेवलं, त्याचे हाल हाल केले, मला दाखवले। आणि तुम्ही काय म्हणालेलात मला? लग्न कर, तुझ्या भावाला सोडतो। ऐकलं तुमचं, केलं लग्न। हळू 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 हळू। का नाही सोडलत माझ्या भावाला? आजपर्यंत नाही सोडलत। चूक झालीये माझ्याकडून। तुमच्यासारख्या विश्वासघातकी माणसांवर विश्वास ठेवून चुकलंय माझं। तुम्हाला विनवण्या केल्या, पाया पडले की सोडा माझ्या भावाला, जाऊ द्या इथून आम्हाला। पण नाही, तुम्ही आम्हाला त्रास देत बसला। खरंच खूप मोठी चूक झाली माझ्या। अजिबात रडारड करायची नाहीये। आणि रडारड करून माझ्या घरात आपशकून नकोय मला। ह्या घरात दादासाहेबांचा शब्द फायनल असतोय। ते सांगतील तसंच तुला वागावं लागल, नाहीतर शेवटची शिक्षा म्हणून मी तुला खोलीत कोंडून ठेवीन आता। हे बघा, मी हात जोडते तुमच्या। सगळं सगळं ऐकेन तुमचं, पण प्लीज मला आणि माझ्या भावाला जाऊ द्या इथून। प्लीज प्लीज जाऊ द्या। मालती वहिनी, अरे यार, प्लीज चल आता। घे, कर काय स्वतःचं करायचंय ते। घे ना, हौस आहे ना तुला हे सगळं करण्याची। घे, काय झालं आता? का घाबरलीस? घे ना, घे, हे घे, घे। नाही घे ना, नको। कर ना। नाही, मी ओढतो ना ट्रिगर। सोड सोड सोड। काय झालं?
का घाबरलीस? घाम का फुटलाय तुला? मी जिवंतपणी मरण यातना भोगते असं म्हणणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्ष मरण खूप भयंकर असतं. इतरांचा जीव घेतल्याने किंवा स्वतःचा जीव दिल्याने काही होत नसतं, प्रश्न सुटत नसतात. त्या मिलिंदला याच गोष्टीसाठी आपण नावं ठेवत असतो ना. हा, त्याच्या याच सवयीमुळे ना एक दिवस त्याला त्याचा आणि याच गोष्टीची सतत भीती वाटत असते मला. हे बघ, मला कितीही मान्य नसलं तरी अनफॉर्च्युनेटली तू सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक भाग आहेस. तू संकेतला गमावू नयेस म्हणून तुझी हेल्प करत करत इथपर्यंत पोहोचलोय मी. प्लीज गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेट करू नकोस. बाकी तुझी मर्जी. खरंच चुकते का मी? अमोघ मला प्रामाणिकपणे मदत करतोय आणि मी त्याला त्रास देते का? दुसरा पर्याय आहे तुझ्याकडे? प्रश्न अमोघला होणाऱ्या त्रासाचा नाही आर्या, प्रश्न संकेतला होणाऱ्या त्रासाचा आहे. तूही हे लग्न खरं मानायला लागलीयस का? तू हे सगळं संकेतला सोडवण्यासाठी केलंय हे लक्षात ठेव. आणि यापुढेही संकेतला सोडवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते तुला करावंच लागेल आर्या. हो, पण त्यासाठी असा आक्रस्ताळेपणा, खोटं बोलणं, मला मदत करणाऱ्या माणसांना त्रास देणं मला जड जातं. हे सगळं भलत्या सलत्या भावनांच्या आहारी जाऊ नकोस आर्या. फोकस क्लिअर ठेव. बहीण म्हणून तुझं कर्तव्य जास्त मोठं आहे आणि अमोघ बरोबरचं तुझं नातं फक्त नावापुरतं आहे. त्यासाठी तू संकेतला वाऱ्यावर सोडणार आहेस? नाही नाही, संकेतला सोडवणं हाच माझा फोकस आहे आणि मी संकेतला सोडवणारच. करेक्ट. सरकार, ही असली वादळ आपण कमी पाहिजेत का? नाही. कशाला अपसेट होता एवढं? लई वादळ पाहिली आपण, पण समधी उमऱ्याच्या बाहेर परतवून बी लावली. पण हे वादळ आपणच हाताला धरून घरात आणलंय नव, आणि ते आपल्याला सांभाळायचं बी आहे. समदई परीतच घडतंय बघा. पहिल्यांदा या घरात गोळी चालली. या घरानं पहिल्यांदा एवढे चढे आवाज बी ऐकले, आणि ती पोरगी तुमच्या मोर एवढ्या मोठमोठ्यांदा भांडत होती. नाही बघवलं आम्हाला. मी काय म्हणतो, 4 शब्द बोलली ती पोरटी, कशाला मनाला लावून घेताय तुम्ही? हो, पर आता आपल्या अंगावर धूळ पडली, झटकून टाकतो की नाही आपण? नका विचार करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या वादळाला मुठीत धरून ठेवायचंय. आणि मी काय म्हणतो, करून दे की आकांड तांडव, निघू दे की भडास, नाही तर गुदमरून मरायची ती.
नाही 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 सरकार हे आपल्याला परवडणार नाही. गुरुजींनी सांगितलंय की काळूबाईचं हत्यार जरी असली तरी ती जिद्दी राहायला पाहिजे. का म्हणून जिद्दी सोडायची तिला? का जिद्दी सोडायची? एरवी तर दादासाहेब मला ग्रीन सिग्नल देत असतात आणि या पुरीची आता काय अडचण झाली आहे? आज त्यांना तिनं कहर केलाय, कहर. मग डोक्यात गेली ती. दादासाहेबांनी अडवलं नाही तर आजच ना नारळ वाढवला असता. परत तेच. दादासाहेबांकडे कशा पायी जायचंय आपल्याला कळतंय ना? मग पण काय माफी, दादासाहेबांची माफी मागायची. काय गरज आहे माफ? सत्ता. दादासाहेबांची नाराजगी परवडणार आहे आपल्याला नाही ना? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, सत्ता अजून बी दादासाहेबांच्या हातात आहे आणि मला तुम्हाला त्या खुर्चीवर बसलेलं बघायचंय. हॅलो पंडित दादा, देवघराची चावी तयार झाली? ग्रेट. मग रात्री सगळे झोपल्यानंतर आपण प्लॅन प्रमाणे सगळं करायचं, बरोबर? ऑल द बेस्ट. काकू, देवघराची चावी तयार झाली आहे. अरे वा, बरं झालं. आता नैवेद्याचं कसं करायचं? उद्यापनाला पूर्णाचा नैवेद्य लागणार आहे. आता तो कुठून आणायचा? ते जरा अवघडच आहे, कारण आपण दोघी जाऊ शकणार नाही स्वयंपाकघरात. दादासाहेब सॉरी, जरा चुकलंच. कसं आहे ना मिलिंदराजे, हा राग शोभतोच मर्दाला जवर तो ताब्यात ठेवता येतो तवर. बरोबर आहे दादासाहेब, तुमचं एकदम बरोबरच आहे बघा दादासाहेब. पण त्या पोरीने आज हद्दच पार केली. ते म्हणजे एरवी आपल्या हातापाया पडत असते आणि आज नख काढून डायरेक्ट अंगावर धावून आली. एवढी हिंमत वाढली तिची. कोंडीत धरलं होतं नव्हे, कोपऱ्यात धरलं तर उंदीर पण अंगावर येतोय. नाही नाही नाही, आपल्याला जे दिसतंय आणि जे वाटतंय त्याच्या पलीकडं काहीतरी आहे. म्हणजे तुम्हासने काही वेगळं जाणवते? कसली शंका येते? गुरुजींचा मेसेज आहे. काय मेसेज आहे? गुरुजींना समज दिसत. काय लिहलं काय? तिची ताकद वाढलीये. आजची रात्र सावध राहा. पर काही उपाय नाही सांगितला? आई साहेब, मी एक बोलू का?
बोल. नाही म्हणजे सावधगिरीच बाळगायची ना. मग आपण समदेच मिळून आज जागरण करूया की. नाही म्हणजे बरेच दिवस झाले आपण गेट टुगेदर बी नाही केलं ना. त्यानिमित्ताने आपलं फॅमिली गेट टुगेदर होईल. छान गप्पा मारू, खाऊ पिऊ, मजा करू. आणि तसं बी त्या पोरीवर बी नजर ठेवता येईल आपल्याला. एवढे दिवस लई त्रास दिलाय तिने बघा आपल्या समजांनी. काय झालं काकू? ही बघ काळूबाईची लीला. घरात नेमक्याच पुरणपोळ्या झाल्या. तिचं लक्ष आहे आपल्यावर. खरंच आहे काकू, मला ही प्रचिती येते. नाही, संकट आहेत मोठी, पण त्या संकटांपेक्षा मोठी आपल्या काळूबाईची कृपा आहे. वय ग. बर चल, कोण नाही तोवर मी नैवेद्याचं ताट करते. वा, तुम्ही आज साक्षात किचन मध्ये कशा? नाही म्हणजे दरवेळी तर तुम्ही अन्नाला हात बी लावत नाही. मग हे कोणासाठी भरलंय? तिच्यासाठी? आणा. अगं आणा ते ताट. अगं इकडे आणा. मालती, सासू आहे मी तुझी. तेच सांगते मी, तुम्ही सासू आहात माझ्या. पण जिच्यासाठी तुम्ही हे ताट वाढलंय ती वागते का सुनेसारखी? आणा. अगं घरातल्या कोणत्या तरी लोकांचा आदर करते का ती? तिच्यासाठी कशा काय तुम्ही हे समज करताय? अन्नदात्याला उलटून बोलते ही. आणि तिला अन्नदान करायचं आपण कशा पायी? हे बघा, तुम्ही मोठ्या सासू असल्या ना तरी मला आई सारख्या. अहो त्याला तुमच्या पाया पडते मी, पण प्लीज हे समजा करू नका. हवं ना, तुम्हाला हवं तर ना मला वाटते ती शिक्षा करा. मी समजा शिक्षा भोगायला तयार आहे. पण हिला आज मी जेवून देणार नाही. लई मोठा तमाशा केला हिनं आज घरात. अहो हिच्यामुळं घरातले 2 भाऊ एकमेकांच्या जीवावर उठलेले. शिला काकी, तुम्हाला पाहिजे असेल ना तर आज मी बी उपाशी राहते. पण हिला मी आज जेवून देणार नाही बघा. अगं मग काय उपाशी ठेवायचं हिला? थांबा. अगं काय करतेयस? हातातोंडाशी आलेला नैवेद्य हिसकावला जातोय. आई काळूबाई, काय करू आता? अगं बोल की. तू आज जो काही तमाशा केलास ते तुझं फ्रस्ट्रेशन आहे असं समजायला वाटतंय. तू आज जो काही समजायला हुल देण्याचा प्रयत्न करत होतीस ना ते कळलंय मला. तसं तुम्हाला वाटतंय. तुम्हीच विचार करा, तुमच्यासारख्या एवढ्या पॉवरफुल लोकांसमोर मी आरडाओरडा करण्या वाचून दुसरं करायचं तरी काय? बघा बघा कशी जीप चालते हिची वाचा वाचा ती. आणि डोकं तर एकदम बंदुकीच्या गोळीपेक्षा फास्ट. आणि आजच्या रात्रीला जर काही करायचं ठरवत असशील तर नीट ऐक. आज रात्री आम्ही समदे घरातले जागरण करणार. तुझ्यावर खडा पहारा. हे घे तुझं आजचं जेवण. घ्या, करा अन्नदान. शीतल ताई. काय ताई साहेब? ते जेवण समजा उचलून ठेवा आणि जेवणावर लक्ष ठेवा. काकू, आता